परभणी जिल्ह्यातील साठेनगर येथील नॅशनल उर्दू शाळेजवळ पैसे देण्या-घेण्याच्या कारणावरून एका 26 वर्षीय तरुणाला पाठीत चाकू खुपसून खून केल्याची घटना घडली असून पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे। जिंतूर शहरातील साठेनगर या ठिकाणी 26 वर्षीय नूर उर्फ छगन कुरेशी, त्याचा चुलत भाऊ आलिम कुरेशी आणि अमजद कुरेशी हे तिघे जण साठेनगर भागात नॅशनल उर्दू शाळेजवळ गेले होते। या तिघांमध्ये पैसे देवाणघेवाण कारणावरून शाब्दिक चकमक झाली। या शाब्दिक वादावादी वाढत गेल्यामुळे तिघांमध्ये हाणामारी झाली। यातील आरोपी अमजद कुरेशी आणि आलिम कुरेशी यांनी छगन कुरेशी याच्यावर धारदार शस्त्राने वार केला। यामध्ये छगन कुरेशी गंभीर जखमी झाला असून जिंतूर शहरातील ग्रामीण रुग्णालयात छगन कुरेशी मयत झाला आहे। या प्रकरणी मयताचे वडील तैयब कुरेशी यांच्या फिर्यादीवरून 2 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे। प्रतिनिधी रियाज चाऊस, NTP न्यूज मराठी, जिंतूर, परभणी।